नमस्कार मित्रो, आज आपला हा व्लॉगिंग चॅनलचा पहिला व्हिडिओ आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे औसा तालुक्यातील देवतळ्याची आई. तुम्ही ऐकला असेल, तेथील एक अतिशय मनमोहक असा नजारा. आणि इकडे असे एक ना अनेक असे भरपूर असे ठिकाण आहेत की जेणेकरून निसर्गाचे सौंदर्य तुम्ही पाहू शकता. आजपासून मी एक नवीन मराठी ब्लॉगिंग चॅनल चालू करत आहे आणि त्या चॅनलवरचा हा पहिला व्हिडिओ आहे. याच्यानंतरही अतिशय माहितीपूर्ण आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील, तेही मिनी ब्लॉगच्या स्वरूपात. हा ज्या पाण्याचा तलाव पाहत आहात तुम्ही, हा आहे औसा तालुक्यातील देवतळ्याच्या या मंदिराच्या परिसरातला व्हिडिओ आहे. अतिशय सुंदर असं इथं वातावरण झालेलं आहे. तर पूर्ण पाहू शकता की पूर्ण एकदम बारीक बारीक गवत आलेलं आहे. इथं सध्या खूप मस्त वातावरण आहे. माझं नाव वैभव आणि मी एक इंजिनियर आहे लातूरमधील एका कंपनीमध्ये. आणि माझ्या साईडच्या जवळच एक अतिशय मनमोहक नजारा दिसला, त्यामुळे मी इथे व्हिडिओ शूट करत आहे आज. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता वातावरण किती मस्त झालेलं आहे आणि इथलं परिसर पण अतिशय सुंदर अशा प्रकारचा आहे. कधी आलात तर तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. लातूरून अगदी जवळचा लोकेशन आहे हा. माझा हा पहिला ब्लॉग असल्यामुळे मी याला छोट्या स्वरूपाचा करण्याचं ठरवलेला आहे. मॅक्स 2 ते 2.5 मिनिटाचा असा व्हिडिओ असेल हा. तर तुम्ही किती जण ह्या देवतळ्याच्या आईला कधी आला आहात का ते कमेंटमधून सांगा, मला कळवा. आणि नसेल आला तर या, अतिशय मस्त असं वातावरण आहे इथे. एकदा तरी या. लातूरची पब्लिक किंवा धाराशिवची पब्लिकसाठी अतिशय मस्त असे ठिकाण आहे हा. तर हा आहे मंदिराकडे जाण्याचा रस्ता. एकूण जे तुम्हाला दिसते हा मंदिराकडे जातो आणि हा रस्ता सर्व तुम्हाला हायवेला जाताना दिसेल मागे. आता टाईम झाला आहे, टाईम दाखवतो तुम्हाला. आता टाईम झाला आहे 4:40. तरी तिकडे इथं खूप मस्त असं वातावरण आहे इथं सध्या. तर तुम्हीही कधी आलात इकडे तर एकदा नक्की विजिट करा. अतिशय खूप सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे इकडे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.